Welcome to session 13. Substitution problems remained and again root of a minus x upon a plus x टाईपचे जे प्रॉब्लेम राहिले तेवढे प्रॉब्लेम आपण या सेशनमध्ये घेणार. ओके. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स टॅन एक्स अपॉन 9 मायनस 16 सेक स्क्वेअर एक्स. आता जर हा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचं असेल तर न्यूमरेटरला 1 पाहिजे. आहे का 1? नाही. मी काय सांगितलं होतं 1 नसेल तर सबस्टिट्यूशन. तो कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेक एक्स टॅन एक्स. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग सेक एक्स टॅन डिनॉमिनेटरला आहे का? सेक नाही, सेकचा स्क्वेअर आहे. म्हणजे आणखी बेनिफिट आहे. म्हणजेच तो कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? न्यूमरेटरला 1 नसेल तर तो कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? ती टर्म डिनॉमिनेटरला आहे का चेक करा. नसेल तर ॲडजस्ट करा. असतेच ती. पुट सेक एक्स इक्वल टू टी. डिफरन्शिएट बोथ साइड्स. डिफरन्शिएट both sides. We got secचा डेरिव्हेटिव्ह sec x into tan x dx equal to dt. Okay, and if we put these values in our integral becomes sec x tan x dx dt upon 9 minus 16 t square. Am I correct? ओके. आता आलं आपल्या फॉर्म्युलामध्ये. स्क्वेअरला कोइफिशियंट नको. टेक इट आउटसाइड. जो कोणी आहे तो बाहेर घ्या. 1 अपॉन 9 अपॉन 16 मायनस टी स्क्वेअर डी टी शेवटी लिहितो विथ रिस्पेक्टिव्ह पार्ट. ओके. राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर. हा स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये घ्या. 1 अपॉन 16 इंटिग्रेशन ऑफ 9 अपॉन 16 इज अ स्क्वेअर ऑफ 3 upon 4 minus t square with respect to t, and which formula is here? By 1 upon a square minus x square equal to 1 upon 2a log of a plus x upon a minus x. हा फॉर्म्युला वापरा. तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. 1 अपॉन 16 कॉमन आहे. आता हा फॉर्म्युला 1 अपॉन 2a इंटू लॉग ऑफ a प्लस x ऐवजी टी आहे मायनस x संपला प्लस c. 4 1s 4 4s. ओके. 4 2s 8 3s 1 upon 24 log of cross multiplication 3 plus 4t upon 3 minus 4t plus c. कॉमन डिनॉमिनेटर काय होईल? कट होऊन जाईल. आता संपला प्रॉब्लेम. आता टी कशाबद्दल घेतला होता? सेकबद्दल. ओरिजिनल प्रॉब्लेममध्ये टी नव्हता. आपण सबस्टिट्यूशन केलं. मग शेवटी त्याची किंमत टाकून द्या. 3 plus 4 sec x upon 3 minus 4 sec x plus c आणि hence the problem. आणि असा हा प्रॉब्लेम बघा. रिड्युसिबल टू आवर स्टँडर्ड फॉर्म. ओके. बघा. इंटिग्रेशन ऑफ sec square x upon 5 tan square x minus 12 tan x plus 14. Again numerator does not 1. Whose derivative is this? Tan. Is it here? Yes. तो डिनॉमिनेटरला आहे. मग आपण काय करणार? पुट tan x equal to t. Differentiate both sides and therefore derivative of tan is sec square x संपला dx टीच्या बाजूला dt. Put these values in your integral. It becomes integration of sec square x dx dt upon 5t square minus 12t plus 14. Okay. Then taking 5 common because we want coefficient of square term must be 1. t square minus 12 upon 5t plus 14 upon 5 with respect to t. Then add and subtract final term to denominator. 1/2 into coefficient of t
एक्स ऐवजी टी आहे. ओके, 2 1s 2 6 किती आला 36/25. ओके, ॲड सबट्रॅक्ट व्हेअर यू वॉन्ट स्क्वेअर. कुठं जिथं तुम्हाला स्क्वेअर पाहिजे तिथं डिनॉमिनेटरला. मग ही टर्म टी स्क्वेअर मायनस 12/5t प्लस 36/25 प्लस 14/5 मायनस 36/25 विथ रिस्पेक्ट टू टी. ॲड केला, सबट्रॅक्ट केला. ओके, राईट, सिम्प्लिफाय अँड राईट इन टर्म्स ऑफ स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन ऑफ. हा कुणाचा स्क्वेअर आहे टी, साईन मिडलचं, आणि लास्ट कुणाचा स्क्वेअर आहे 6/5 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इथं एलसीएम किती आला 5 आला. 5 आला, मग 25 आला. 25साठी याला कितीने मल्टिपल करावं लागेल 5 नाही, मग 14/5 किती 14×5 70 वजा 36 किती राहिले 10तनं 6 गेले 4, कॅरी 1 7तनं 4 गेले 3. साईन मिडलचं कुणाचा स्क्वेअर आहे माहीत नाही, √34/5चा स्क्वेअर dt. काय केला बघा, डायरेक्ट सिम्प्लिफिकेशन केला यांचा. 70 minus 36/25 and that is 34/25 and it is a square of √34/5. आणि कुठला फॉर्म्युला वापरला इंटिग्रेशन ऑफ. हा म्हणजे तुमचा एक्स आहे आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे ए स्क्वेअर अँड व्हॉट इज इट 1/a tan इनवर्स x/a. हा फॉर्म्युला आहे, वापरून टाका, तुम्हाला मिळेल 1/5 इंटू ब्रॅकेट 1/a. ए कोण आहे √34/5 आहे इंटू टॅन इनवर्स एक्स. एक्स म्हणजेच t - 6/5/√34/5 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. this 5 cancelled and you got 1/√34 tan inverse 5t - 6/√34. दोघांचाही डिनॉमिनेटर सेम होईल, कट होईल आणि त्या टीची किंमत टाकून, टी म्हणजे कोण आहे tan x आहे आणि म्हणून तुमचा आन्सर येईल 1/√34 tan इनवर्स 5 tan x minus 6/√34 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम बघा सबस्टिट्यूशनचा. टिपिकल काहीच नाही, एकदम सोपा पार्ट आहे. इंटिग्रेशन ऑफ नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ x²/√(x⁻⁶ प्लस 4x³ प्लस 13. आपल्या बुकमध्ये नाही आहे, मी सबस्टिट्यूशनचे व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम बघतो आहे. ओके, हा तुमच्या आउटसाईड बुक आहे. ओके, x² मागचा पण नव्हतं, फक्त तो कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी मी हे प्रॉब्लेम घेतले. आता डिनॉमिनेटरला x² आहे, सॉरी न्यूमरेटरला x² आहे आणि डिनॉमिनेटरला हायेस्ट टर्म आपल्याकडे कोणती अलाउड आहे स्क्वेअरच अलाउड आहे. मग आता x² कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे किंवा कुणाच्या डेरिव्हेटिव्हमध्ये x² येतो तर बघा x³ जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर त्याचा काय येईल 3x² येतो. कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे हा x³ डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच आपल्याला डबल बेनिफिट करायचा, हा पण नको आहे आणि इथं जास्तीत जास्त स्क्वेअरच अलाउड आहे. फॉर्म्युला फक्त बघा 1/a² प्लस x² किंवा x² प्लस मायनस a² रूटमध्ये. ओके, 6 पॉवर अलाउड नाही, मग काय अलाउड आहे फक्त स्क्वेअर. मग हा कुणाचा स्क्वेअर आहे x³ स्क्वेअर आहे. आपल्याला स्क्वेअरच लागतो म्हणून x³ बद्दल टिपुट करा. घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट बोथ साइड्स, तुम्हाला मिळेल 3x² dx बरोबर dt अँड देअरफॉर आपल्याकडे फक्त x² आणि dx आहे. मग x² आणि dx बरोबर dt/3.
ह्या टर्म टाका अँड यू गॉट युअर इंटिग्रेशन ऑफ x² dx dt upon 3 upon अंडर रूट ऑफ एक्स क्यूबचा स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 13 आणि आला आपला फॉर्म्युला. ओके, त्यातला 1/3 कॉमन, इथं फायनल टर्म ॲडजस्ट करू कारण स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे. 1/2 इंटू मिडल टर्म्स कोएफिशियंट, ॲड इट, सबट्रॅक्ट इट कुठं, रूटमध्ये, अँड दॅट इज इक्वल टू 1/3 आउटसाईड बिकॉज इट इज इन न्युमरेटर. हा dt शेवटी लिहितो आहे. ओके, राईट परफेक्ट स्क्वेअर टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 प्लस 13 minus 4, add 4, subtract 4, and that is equal to, you got your results बघा, that is equal to 1 upon first 3 term कोणाचा स्क्वेअर आहे, t प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 13 मायनस 4 किती 9 dt. आणि कुठला फॉर्म्युला आहे माहिती आहे, हा कोणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 1/√ऑफ x² प्लस a². बघा तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, हा काय आहे आन्सर 1/3. रूटच्या बाहेर असेल तर 1/8 आणि रूटमध्ये असेल तर लॉग ऑफ x म्हणजे कोण, t प्लस 2 प्लस एक्सचा स्क्वेअर प्लस a². ओके, प्लस c, सिम्प्लिफाईड आणि टाका टीच्या किमती. 1/3 लॉग ऑफ टी म्हणजे कोण, x³ प्लस 2 प्लस टीचा स्क्वेअर x³ स्क्वेअर x⁻6 2 × 2 4t म्हणजेच x³ प्लस 4 प्लस 9 13 प्लस c, पुन्हा 1 कोएफिशियंट असलेली टर्म तीच पुन्हा येते. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, वन मोर, सी इंटिग्रेशन ऑफ sin 2x अपॉन √3 sin⁴x मायनस 4 sin² प्लस 1. तुमच्या बुकमध्ये एक सॉल्व प्रॉब्लेम आहे पण तो रूटमध्ये नाही, म्हणजे पहिले जे 2 टाईप झाले त्याच्यामधला मी रूटमधला घेतला. ओके, प्रॉब्लेम काहीच नाही, प्रॉब्लेम सिमिलर आहे, मेथड सिमिलर आहे. ओके, sin 2x कोणाचा डेरिव्हेटिव्ह, sin 2x जास्तीत जास्त मला कसा लिहिता येईल, 2 टाइम्स sin x cos x. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तो sin² पण आहे cos² पण आहे. मग प्रॉब्लेममध्ये काय करायचं, तर इथं बघा हायेस्ट टर्म काय पाहिजे, स्क्वेअरच पाहिजे. मग sin⁴ मला स्क्वेअरच्या लँग्वेजमध्ये कसं लिहिता येईल, sin²², पण ट्रिग्नोमेट्री अलाउड नाही. म्हणजेच मला काय करावं लागेल माहिती आहे, sin² बद्दल टी पुट करावं लागेल. आणि जर sin² बद्दल टी पुट केला आणि मग जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मला काय येईल, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 इंटू इट्स डेरिव्हेटिव्ह, चेन रूल, पॉवर पुढे 1ने कमी गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह, संपला, dx इक्वल टू dt. आणि ही आली बघा 2 टाइम्स sin x cos x म्हणजेच sin 2x dx equal to dt, and therefore our integral becomes sin 2x dx dt upon √3t² minus 4t plus 1. आणि आला आपला फॉर्म्युला. पुढच्या स्टेप सिमिलर आहे, काय करणार तुम्ही, √3 कॉमन बिकॉज इट्स स्क्वेअर रूट इज अननोन, स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 बनवला, काय येईल तुम्हाला, t² मायनस 4/3t प्लस 1/3 विथ रिस्पेक्ट टू t. व्हॉट इज फायनल टर्म फॉर्म्युला, 1/2 इंटू मिडल टर्म्स कोएफिशियंट ब्रॅकेट स्क्वेअर 2 1s 2 2s and that is 4/9, add it, subtract it, 1/√3 integration of 1/√t² minus 4/3t plus
4/9 plus 1/3 minus 4/9 with respect to t. Add, subtract. Okay, simplify and write in terms of square. 1/√3 integration of रूट ऑफ पहिला कोणाचा स्क्वेअर आहे टी, साइन मिडलचं, आणि लास्ट 2/3चा स्क्वेअर, टी मायनस 2/3 स्क्वेअर. एलसीएम आला 9 यायचं असेल तर याला मल्टिपल 3ने मल्टिपल आणि डिवाइड करावं लागेल. मग 3 × 1 3 - 4 मायनस 1/9 विथ रिस्पेक्ट टू टी. आणि कुठला फॉर्म्युला आहे माहिती आहे? बाय इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ x² मायनस a². काय आहे फॉर्म्युला? लॉग ऑफ x प्लस ॲज इट इज. म्हणजेच तुमचा आन्सर काय येणार आहे? इक्वल टू 1/√3 ॲज इट इज लॉग ऑफ x म्हणजे कोण आहे? t मायनस 2/3 प्लस अंडर रूट ऑफ ॲज इट इज t मायनस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/9 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि लास्ट टर्म सिम्प्लिफिकेशन करा आणि टीची किंमत टाकून द्या. तुम्हाला काय मिळेल? विच इज इक्वल टू, इथं मी लिहितोय 1/√3 लॉग ऑफ काय येईल? एलशियम घेतला तर लॉग ऑफ, बघा दॅट इज लॉग ऑफ 3t मायनस 2/3 प्लस रूट ऑफ t² मायनस 4/3t प्लस 4/9 मायनस 1/9 प्लस 4 मायनस 1 3/9 म्हणजेच काय? 1/3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि टीची किंमत टाकून द्या. जिथं जिथं टी आहे तिथं sin² x टाका. तुम्हाला तुमचं ॲन्सर बघा काय मिळतं? विच इज इक्वल टू, बघा हे तुमचं ॲन्सर आहे 1/√3 लॉग ऑफ 3 sin² x मायनस 2/3 प्लस रूट ऑफ sin² स्क्वेअर sin⁴x मायनस 4/3 sin² x प्लस 1/3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, तर असे हे सबस्टिट्यूशनचे वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 10 + x अपॉन 10 - x a + x a - x. याला दोन मेथड आहे. एक आहे स्टँडर्ड सबस्टिट्यूशन आणि दुसरी मेथड जस्ट सी. ओके, आपल्याला काय करायचं आहे? न्यूमरेटर सेम आहे अशा प्रकारचे 3 प्रॉब्लेम्स आपल्या एक्झरसाइजमध्ये दिले, त्यापैकी मी एक बघतो आहे. ओके, 10 + x अपॉन 10 - x. ओके, मग काय करायचं? मल्टिप्लाय. आपल्याला न्यूमरेटरला रूट नको आहे. आपले जे फॉर्म्युले आहे त्याच्यामध्ये फक्त रूट पार्ट डिनॉमिनेटरला आहे, न्यूमरेटरला नाही. म्हणून न्यूमरेटरने मल्टिपल आणि डिव्हाइड करायचं. मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय रूट ऑफ 10 + x. रूटमध्येच डिव्हाइड करायचं, मल्टिपल आणि डिव्हाइड. ओके, काय होईल माहिती आहे? 10 + x 10 + x 10 + x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, होल अपॉन a - x a + x a - b a + b 100 मायनस 100 म्हणजेच कुणाचा स्क्वेअर आहे? 10² - x². ओके, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट होईल आणि काय राहील? 10 + x अपॉन अंडर रूट ऑफ, याचं स्क्वेअर रूट माहिती आहे, याचं माहिती आहे का? ॲज इट इज 10² - x² dx. डिव्हाइड सेपरेटली, प्रत्येकाला सेपरेट डिव्हाइड करा. 10 अपॉन अंडर रूट ऑफ 10² - x² dx प्लस
एक्स अपॉन अंडर रूट ऑफ 10 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. ओके, काय केलं बघा, सेपरेट डिव्हाइड केलं, सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. 10 कॉन्स्टंट आहे, घ्या बाहेर. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ 10 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस, एम आय करेक्ट, प्लस एक्स आहे. न्युमरेटरला 1 असतात तर आपले 3 फॉर्म्युले असते. 1 आहे का एक्स आहे, मग एक्स म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे, फक्त कशाची कमी आहे, -2ची. मल्टिप्लाय अँड डिव्हाइड बाय -2 का डेरिव्हेटिव्ह येतो. आणि आता डायरेक्ट तुमच्याकडे 2 फॉर्म्युले आहेत. काय केलं आपण याला, काय केलं, ॲडजस्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट मधल्या टर्मचा, याचा डेरिव्हेटिव्ह आपण ॲडजस्ट केला न्युमरेटरला. एक्स ऑलरेडी होता, फक्त 2ची कमी होती, -2ची, डिव्हाइड केला, मल्टिपल केला. ओके, याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे. कोणता माहिती आहे याच्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए. आणि याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स, सबस्टिट्यूशन मधली करोलरी 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स. हे दोन्ही जर फॉर्म्युले वापरले तर बघा तुमचा आन्सर 10 इंटू साइन इनवर्स एक्स अपॉन ए, एक्स अपॉन 10, कारण स्क्वेअरला निगेटिव्ह आलं, -1/2 एफ डॅश एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह अपॉन रूट ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू 2 रूट ऑफ एफ ऑफ एक्स, आणि प्लस सी, हा 2 कॅन्सल अँड रिमेनिंग इज युअर ॲन्सर. बघा बरं, 2 कॅन्सल झालं आणि मग तुमचं फायनल ॲन्सर काय येईल, इक्वल टू 10 साइन इनवर्स एक्स अपॉन 10 मायनस अंडर रूट ऑफ 10 मायनस एक्स स्क्वेअर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा हा प्रॉब्लेम. आता 10 ऐवजी बुकमध्ये 9 दिला आहे, 3 दिला आहे, 2 दिला आहे, काही पण घ्या. 10 ऐवजी वेगवेगळे प्रॉब्लेम्स तयार होतील, मेथड मात्र सेम आहे. ओके, हा एक छान प्रॉब्लेम आहे. काही शंका इथपर्यंत नाही. ओके, एक नवीन टाईप आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए साइन स्क्वेअर एक्स प्लस मायनस बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी. डिनॉमिनेटर कंटेन स्क्वेअर टर्म, ट्रिग्नॉमेट्रिक. आता एखाद्या वेळेला ही टर्म नसेल, ए साइन स्क्वेअर एक्स प्लस सी असेल किंवा बी कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी असेल किंवा सगळ्या असल्या तरी याला शॉर्टकट आहे. साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याकडे नाही. त्यातल्या त्यात पुन्हा डिनॉमिनेटरला आले ते बिलकुल नाही. मग अशा प्रॉब्लेमला शॉर्टकट मेथड एकच आहे, डिव्हाइड न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. काय करायचं, डिव्हाइड न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. मग काय होईल, 1 अपॉन कॉस स्क्वेअर. ह्या प्रॉब्लेमचं रूपांतर कसं होईल बघा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, ए साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर, बी कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1, सी अपॉन कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर. हा पार्ट आहे. मग आता हा 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय आहे, सेक स्क्वेअर एक्स. कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग कन्व्हर्ट ही पुढची स्टेप आहे. कन्व्हर्ट डिनॉमिनेटर इन टर्म्स ऑफ टॅन स्क्वेअर एक्स बाय यूजिंग आयडेंटिटी सेक स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. डिनॉमिनेटरला, फक्त डिनॉमिनेटरला, न्युमरेटरला नाही. न्युमरेटर मला माहिती आहे सेक स्क्वेअर टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. मग डिनॉमिनेटरचं पूर्ण सगळ्या टर्म टॅनच्या भाषेमध्ये कन्व्हर्ट करायच्या. जेव्हा सेक स्क्वेअर येईल तेव्हा 1 प्लस टॅन स्क्वेअर टाकणार.
देन पुट tan x इक्वल टू टी आणि सॉल्व. tan x बद्दल टी पुट करा आणि प्रॉब्लेम सॉल्व करा, तुम्हाला तुमचं ॲन्सर येईल. ओके, बघा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन साइन 3x dx. तुम्ही म्हणाल कुठे या टाईपचा प्रॉब्लेम आहे हा. ओके, वेट, यू नो द रिझल्ट्स ऑफ साइन 3x. व्हॉट इज इट? साइन 3x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. व्हॉट इज दिस? 3 साइन x मायनस 4 साइन क्यूब x विथ रिस्पेक्टिव्ह x. हा साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे. ओके, कॅन्सल साइन 3 थीटा थ्रूआउट. साइन एक्स इथं आहे, कट झाला. 1 अपॉन 3 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स आला. बघा या टाईपमध्ये प्रॉब्लेम. तिन्ही टर्म असतीलच असं नाही, कमीत कमी एक टर्म जरी असली तरी तिच्यात स्क्वेअर असेलच. आलं. मग याला काय म्हणायचं? डिव्हाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स. टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर तुम्हाला काय मिळेल? 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. एम आय करेक्ट? इथपर्यंत काही शंका? ओके, बघा. दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर 3 अपॉन कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर मायनस 4 tan स्क्वेअर एक्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. एम आय करेक्ट? साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर. नंतर काय करायचं? डिनॉमिनेटरचं रूपांतर टॅनमध्येच झालं पाहिजे. मग इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन 3 सेक स्क्वेअर जिथं आहे तिथं डिनॉमिनेटरला काय करा? टॅनमध्ये करा. आयडेंटिटी वापरा. मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. अप टिल एनी प्रॉब्लेम? मल्टिप्लाय अँड सिम्प्लिफाय इट. न्यूमरेटरला एकटाच आहे सेक स्क्वेअर एक्स 3 टॅन स्क्वेअर 3 इंटू 1 3 प्लस 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 4 टॅन स्क्वेअर एक्स 3 मायनस 4 ओनली मायनस टॅन स्क्वेअर एक्स. अप टिल एनी प्रॉब्लेम? अँड देन पुट टॅन एक्स इक्वल टू टी. पुट tan x इक्वल टू टी अँड देअरफॉर दोन्ही बाजूचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इक्वल टू डी टी अँड युअर प्रॉब्लेम बिकम्स इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन 3 मायनस टी स्क्वेअर. 3 कुणाचा स्क्वेअर आहे? राईट, इन टर्म्स ऑफ स्क्वेअर 1 अपॉन विच इज इक्वल टू 1 अपॉन √3. 3 कुणाचा स्क्वेअर आहे? √3 मायनस टी स्क्वेअर डी टी. आणि बघा आपले जे 6 रिझल्ट्स आहेत त्यापैकी कुठला फॉर्म्युला आहे? हा कुठला फॉर्म्युला आहे? बघा बरं. विच फॉर्म्युला? 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a square minus x square and which is equal to 1 upon 2a. A means √3 log of a plus x upon a minus x plus c. संपला तुमचा प्रॉब्लेम. आता टी कशाबद्दल घेतलं आहे ते टाकून द्या. दॅट इज इक्वल टू 1 अपॉन 2√3 लॉग ऑफ √3 प्लस टी म्हणजेच काय? टॅन एक्स अपॉन √3 मायनस टॅन एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके.
तर असे हे प्रॉब्लेम. वी स्टॉप हिअर. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया.